brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शेट्टींच्या हॉटेलमध्ये कॉफी प्यायला आल्यानंतर कळलं की नक्की हॉटेल इंडस्ट्रीची आता परिस्थिती काय. त्याचं कारणच असं आत्ताच्या घडीला की ज्यावेळी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात आधी समजून घ्यायला लागतील. एक म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्याच अंडर केंद्र सरकारने जे ऑर्डर काढलेली आहे त्या ऑर्डरने कमर्शियल गॅसवरती थेट इफेक्ट झाला आहे. आणि इफेक्ट म्हणजे काय की आता तुम्हाला डोसा मिळेल की नाही हा प्रश्न पडला आहे. आपल्या सोबत आहेत आत्ता. नमस्कार, स्वागत तुमचं मुंबई तकमध्ये. शेट्टींच्या हॉटेलमधले म्हणजे उडप्याच्या हॉटेलमधलं साऊथ इंडियन असं पुण्यामध्ये फार आहेत. माझ्यासोबत स्वतः गणेश शेट्टी आहेत. ते स्वतः आपले हॉटेल्स ह्याचं जे ऑर्गनायझेशन आहे सगळ्याचं त्याचे अध्यक्ष आहेत पुण्याचे. मला दोन गोष्टी विचारायच्या आहेत. पहिलं, केंद्र सरकारने ज्यावेळी हे नोटिफिकेशन काढलं त्यावेळी या सगळ्या संदर्भात व्यापाऱ्यांना आणि हॉटेल इंडस्ट्रीमधल्या लोकांना विश्वासात घेतलं होतं का? आणि दुसरं महत्त्वाचं, इमिजिएट बेसिसवरती ज्यावेळी तुम्हाला दिसतंय की अरे आता गॅस अवेलेबल नाही आहे, LPGचा जो डोमेस्टिक सप्लाय तो कंटिन्यू ठेवायचा सरकारला असं सरकार म्हणतंय, त्यावेळी तुमच्यासमोर आता एक्झॅक्टली इमिजिएट बेसिसवरती काय परिणाम झालेत? आता जो गव्हर्नमेंटने 5 तारखेला जो GR काढला तर त्या GRमध्ये त्यांनी कमर्शियल गॅस सप्लाय विथ इमिजिएट इफेक्ट म्हणून बंद केलं. म्हणजे हे ते कंपनी जे मेन कंपनीचं जे गोडाऊन आहे ते कंपनीमध्ये त्यांना कळवलं. आणि कोणालाच माहीत नाही, आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणाला त्याचं असं उद्या असं काहीतरी होणार आहे असं कोणालाच हे नाही, कल्पना नाही. त्या अंडर इमर्जन्सी लॉ त्याच्या अंडर वॉरच्या सिच्युएशनच्या संदर्भात रिलेटेड असल्यामुळं आणि जो काय सप्लाय 90% आपल्याला इम्पोर्ट होतो त्या सप्लायमध्ये गॅस पण आहे. त्यात ते गॅस सप्लाय आपल्याला शॉर्ट कॉल असल्यामुळं आणि ते काय ट्रेड तिकडनं काही बोटी त्या अलाउड नाही इकडं आणायला, काय वेगळं ते वॉरच्या सिच्युएशनमुळे त्यामुळं ते बंद झाल्या, सप्लाय बंद झाला. आणि दुसरी गोष्ट, आता आम्हाला विथ इमिजिएट इफेक्ट सांगितलं त्यांनी त्यांच्या गव्हर्नमेंटला. आम्हाला हॉटेलच्या कुठल्याही असोसिएशनला किंवा कल्पना पण दिली नाही. जशी नोटबंदी झाली तसंच हे कमर्शियल गॅस बंदी झाले. आणि त्याच्यामध्ये आज अख्ख्या भारतात मी पुणे शहराचं जरी बोलतो की 85% मिनिमम प्लस असतील, 85% हे LPG सिलेंडरनीच कुकिंग करतात. आणि आता कुकिंग करायला दुसरं अल्टरनेटिव्ह सबस्टिट्यूट असं वगैरे काही नाही आहे. कारण एक जे आहे कोळसा आणि लाकूड ते गव्हर्नमेंटने बंदी आणली त्या पोल्युशनच्या ह्याच्यात. त्यामुळं आता मुंबईमध्ये तर स्ट्रिक्टली फॉलो होतं, पुण्यामध्ये त्यांनी मुदत दिली कोळसा हळूहळू बंद करा म्हणून. पुण्यात थोडासा ते चुलीवरचं चुलीवरचा, तर त्यामुळं ते एवढं स्ट्रिक्ट फॉलो होत नाही. पण ठीक आहे, पण त्याच्यावर आत्ता आमचं अल्टरनेटिव्ह कुकिंग करण्यासारखं असं काही नाही आहे. तर आम्हाला ते करता येणार आणि आमचे स्टाफ सुद्धा त्याला ते हे नाही, सवय नाही त्यांना. त्यामुळं ते आता काय कुकिंग शेगडीत करा किंवा कोळसाने करा ते शक्य नाही. आता राहायला फक्त इंडक्शन आहे. आता इंडक्शनमध्ये जे इलेक्ट्रिकल आहे ते इंडक्शनमध्ये लिमिटेशन आहे. तुम्ही जसं फ्राय पॅन पालक पनीर तुम्ही मागितलं आम्हाला, ते आम्ही लगेच फ्राय पॅनमध्ये पालक पनीर फ्रेश तुम्हाला देतो. आता तसं होणार नाही. आता बल्क 5-10 प्लेट जसं माझा बिझनेस आहे तसं त्याप्रमाणे 10 प्लेट 20 प्लेट एकदाच मी करून ठेवणार. आणि तुमची ऑर्डर आले की मी त्यातनं काढून तुम्हाला प्लेटमध्ये काढून. म्हणजे जसं की मी तुमच्याकडे मेदू वडा, बटाटा वडा किंवा इडली तुम्ही बल्कमध्ये बनवता तर मी मागू शकतो, ते मागू शकता. पण मी तुम्हाला म्हटलं मला मसाला डोसा द्या, मग नाही, मसाला डोसा होणारच नाही. कारण सगळ्यात जास्ती गॅसचं कन्झम्पन ते मसाला डोसाचं असतं. तुम्हाला अख्खा तवा चालू ठेवावा लागतो. आणि तव्याच्या साईज आहेत. काय काय लोकांचा तवा मोठा असतो, काय काय लोकांचा त्याच्या व्यवसायाप्रमाणे तवा असतो, पण तो टोटल चालू. तुम्ही 7ला डोसा चालू केला तर रात्री 11ला जेव्हा बंद, 11:30 जेव्हा बंद का तोच तो तवा चालूच ठेवावा लागतो. सगळ्यात जास्त कन्झम्पन डोसा, उत्तप्पा, जे काय डोसा टाईप रिलेटेड जे काय आयटम आहेत. त्यामुळं पहिलं आउट ऑफ द मेनू डोसा जाणार. आणि नंतर आता आमच्याकडे आहे किती, आमच्याकडे 3 दिवस 4 दिवसाचा स्टॉक आहे, तरी आम्ही राशनिंग करून त्याला 10 दिवस नेऊ शकतो. मग आम्ही आत्तापासून प्लॅन करतो की कुठला आयटम देणार, तर बल्क आयटम आहे ना तेच आम्ही त्यांना हळूहळू मेनूमध्ये बदलणार. तुमचं माझा 100 डिशचा मेनू आहे तो ऑटोमॅटिक आता 10, 15, 20 डिश आहे जे वन टाइम बल्क कुकिंगचं आहे तेच मी तुम्हाला देणार. आता कस्टमरच्या मर्जीप्रमाणे त्याला मिळणार नाही. म्हणजे मला समजा आता फ्रेश, मला समजा पनीरची भाजी काहीतरी मागवली मी, नाही मला मिळणार, नाही मिळणार.
आता आमच्याकडे जे अवेलेबल आहे तेच तुम्हाला देणार. तर हे कधीपर्यंत जे काय माझ्याकडे स्टॉक आहे तो संपस्तोवर, आणि मी आता राशनिंग केल्यामुळे ते अजून थोडासा दिवस जास्ती मला मिळेल, आणि प्लस सप्लायरकडे जे स्टॉक आहे तो मला किती देतो त्याच्यावर सगळं हे अवलंबून राहणार. एक अजून एक 7-8 दिवस कोण कसं ना कसं तरी हे लोक. बट बघा आता नवीन तर काही नोटिफिकेशन ह्या सगळ्यामध्ये निघत नाहीये. गव्हर्नमेंटचं क्लिअर म्हटलं की पुढचं नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आता सांगितलं ते फॉलो राहणार. हो. मग आता तर परिस्थिती बिकटच आहे ना, चांगली. बिकटच आहे ना. आता पहिला फटका बसणार मेसच्या, जे मेसचा फटका बसणार, कारण त्यांनी 1000 रुपये का 2000 रुपये त्यांचं एकच सकाळ संध्याकाळ जेवणाचं काहीतरी ते रेट घेतात. बरोबर. समजा 3000 घेतात, ते व्हॉल्यूम मध्ये खेळतात. ते व्हॉल्यूम मध्ये काय. पण आता सिलेंडर जर आणायचं तर नॉर्मल सिलेंडर सप्लायरकडे नसेल, मग हे इकडनं तिकडनं कुठेतरी प्रयत्न करून जर जास्ती पैसे देऊन सिलेंडर आणतील तर ते त्यांना परवडणार नाही. बरोबर. आणि ते आणणार नाही. आता ब्लॅक मार्केटिंग तर सुरू झालं असेल, काही प्रमाणात झालं असेल, पण ते काय टिकणार नाही, कारण ते एक्सपोज होतात आणि ते घेऊन सुद्धा त्याला परवडणार नाही. तो काय लगेच मेनू कार्ड डोसा जर माझा 100 रुपयाला असेल तर लगेच मी ब्लॅकने आणतो किंवा जास्ती पैसे देऊन मी 150 रुपयाचा करू शकत नाही. बरोबर. मेनू चेंज करणं एवढं सोपं नाहीये. बरोबर. तर ते करणं तर रिस्कीच फॅक्ट आहे ना. आणि आजच्या हे इमर्जन्सी अंडर इमर्जन्सी लॉ वॉरच्या ह्याच्याने आणल्यामुळं आता जर कोणी असं कमर्शियल घेऊन म्हणजे ब्लॅकनी घेऊन करत असेल तर त्याला सजा फार मोठी आहे. काय साधारण रेट आहे ब्लॅक मार्केटमध्ये? नाही काय आता म्हणतात 3000, 2000, 2500 काही मिळतंय म्हणून. सुरुवातीला आणखी वाढेल म्हणजे. पण जसं आता शॉर्टेज वाढेल तर कोण काही ना पद्धतीने काय करतील. गव्हर्नमेंटचं पण त्याच्यावर वॉच असेल, एवढं सोपं नाहीये ते. आणि ते लपू शकत नाही. तुमचं रेस्टॉरंट चालू आहे मग सप्लाय बंद येतं कुठं चालू, हे सिम्पल आहे. पण साधारण मला विचारायचं, पुणे जसं भौगोलिकदृष्ट्या वाढलं तसं मला असं वाटतं पुणे आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातलं, म्हणजे मी फार जबाबदारीपूर्वक बोलतो, महाराष्ट्रातलं एकमेव शहर आहे की ज्या ठिकाणी तुम्ही तुमची स्वतःचं ओन व्हेकल, कुठली गाडी, बाईक किंवा कार असेल ती काढून तुम्ही ठराविक अंतरावरती गेल्यानंतर तुम्हाला फक्त साऊथ इंडियन फूड नाही, तुम्हाला ओरिएंटल फूड मिळेल, तुम्हाला तिथे जॅपनीज मिळेल, तुम्हाला कुठं कोल्हापूरची मिसळ मिळेल, तुम्हाला आणखी काय साताऱ्यातलं मटण मिळेल, तुम्ही कुठे जा किंवा नगरचं आणखी काहीतरी मिळेल. महाराष्ट्रातलं नाही, देशभरातल्या सगळ्या म्हणजे अगदी उकडीच्या मोदकांपासून ते तुम्हाला हवं ते हे पुण्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि असं मी खरंच सांगतो, टेस्ट वाईज म्हणजे चवींच्या दृष्टीने चंगळ असलेलं हे पुणे हे एकमेव शहर आहे. फार इंटरेस्टिंग. अगदी लिट्टी चोखा नाही तर तुम्ही काही खायला जा पुण्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. मुद्दा असा आहे, इतकी मोठी हॉटेल इंडस्ट्री पुण्यातली, जी की जसं शहर हे भौगोलिकदृष्ट्या वाढलं तितकी वाढली, आणि तेवढ्या चवी वाढल्या, तेवढी खाणाऱ्यांची इथे वर्दळ झाली. मुद्दा असा आहे, आता जेव्हा तुम्ही हॉटेल चालवताय त्यावेळी तुम्ही ही सगळी तुमच्याकडे वर्षानुवर्ष येणारी तोंड आहेत, यांना काय तोंड देणारच आहे? काही नाही ना. आता ते कसं आहे, माझ्याकडे काय सोर्स नसेल, माझ्याकडे काय गॅसचं स्टॉक नसेल, तर मला अल्टरनेटिव्ह यू हॅव टू शट इट डाऊन. आणि ते हळूहळू ते होणारच आहे. 85% पुण्यातले हॉटेल्स बंद होण्याचे चान्सेस आहेत. आणि लाखो कामगार जे आमचे हॉटेल इंडस्ट्रीशी संबंधित आहेत ते बेकार होणार. प्लस आम्हाला जो सप्लायर करतो तो सप्लायर ते पण हजारोचे ह्याच्यानी आहेत. कोविडची पहिली फेज आठवली मला. सेम पहिली फेज, कोविडला जे पहिल्या फेजला झालं ना तेच रिपिटेशन होणार आहे. आमचं म्हणणं गव्हर्नमेंटनी एक तर आधी कॉन्फिडन्समध्ये घ्यायला पाहिजे होतं, ते न घेता हे डिसिजन घेतलं. काहीतरी प्लॅनिंग करता आलं असतं फील्डमध्ये. आता आमचं असं म्हणणं, सगळ्यांनी आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही बंद करू नका. आता बंद करणं हे आमच्या व्यवसायाला फार मोठा धोका आहे. आणि सगळ्या लोकांचे एवढे इन्व्हेस्टमेंट्स आहेत. एक्झॅक्टली. आणि कामगारांचा विषय मेन आहे ना. तर तुम्ही काय करा, राशनिंग करा. आता गव्हर्नमेंटकडे रेकॉर्ड आहे की दर महिन्याला मी किती सिलेंडर घेतो, एक ऑटोमॅटिक सगळं रेकॉर्ड आहे. बरोबर. बाबा या हॉटेलमध्ये महिन्याला 30 जातं, तुम्ही राशनिंग करा. 20% कमी द्या, 30% कमी द्या, कपात करा, तुम्ही राशनिंग करा, 50% करा. बरोबर. पण तो 50% तुम्ही राशनिंग केले की लगेच तो काय करेल, त्याचा मेनू पण राशनिंग मध्ये आणेल. बरोबर. म्हणजे गाडी चालू राहील. आता तुम्ही एकदम ब्लँकेट बंद केलं, सोर्सच बंद करून टाकल्यानंतर आम्हाला अल्टरनेटिव्ह काहीच नाही. आणि इंडक्शनने हे काय असलं, एवढं काय फ्राईंग पॅन वगैरे इंडक्शनने काय होणार नाही. ते काम चलाव पण नाही असं मला वाटतं. आहे का ते? नाही, इंडक्शन काम चलाव आहे, बल्क कुकिंगला आहे. ओके, बल्क तुम्ही बल्क कुकिंग म्हणजे परत मला डोसा नाही मिळणार आहे. डोसा नाही मिळणार. अरे बापरे. आणि इंडक्शनचं ते म्हणतात डोसा आहे, पण ते डोसा हा जसा डोसा हीट असतं
त्याला ते हिट नाहीये. हम्म. ते इंडक्शन मध्ये तुम्ही त्याच्यातनं हात काढला की ते आणि ऑटोमॅटिक झिरो आलं. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, उन्हाळ्यामध्ये ऍज इट इज इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन वाढतं. हा, आता हे जर सगळं झालं तर ते आणखी इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन वाढेल. वाढणार ना, भरपूर वाढणार. बरं, आणखी एक ह्या सगळ्यामध्ये शेवटाला चाललंय म्हणून साधारण पुणे शहरामध्ये किती हॉटेल्स आहेत, किती साधारण डेली कलेक्शन इथलं सगळ्याचं, आणि एक इकॉनॉमी म्हणून काय उलाढाल आहे? पुण्यामध्ये तुम्ही अख्खा पुणे शहराचं दर की फार मोठा अमाऊंट, 5 ते 7 कोटीच्या वरती जाईल पर डे. बरं, फार मोठा अमाऊंट आहे. आणि हॉटेलिंग मध्ये मध्ये आता रूम्स वगैरे काही नाही, ते अजून मोठा अमाऊंट येईल. आणि रेव्हेन्यू लॉस दिवसाला काही म्हणलं तरी येऊन जाऊन 10 कोटीच्या पलीकडे जाईल. आणि किती रेस्टॉरंट्स? आता सगळे रेस्टॉरंट मिळाले तर 8 ते 10 हजाराच्या रेंजमध्ये सगळे रेस्टॉरंट सगळे, म्हणजे एक टपरीपासून तुम्ही घ्या आणि मोठ्या हॉटेलपर्यंत घ्या, आणि सगळे गॅस रिलेटेड, सगळं गॅस रिलेटेड. कुठं कोळसा, आणि तो कोळसामध्ये करतो, लाकडामध्ये करतो, असं एक काय अर्धा टक्का पण नसतील. कारण काय आता गॅस सोपं आहे ना, मेंटेन करणं सोपं आहे, क्लिनिनेसला सोपं आहे, हायजीन आहे, आणि उपलब्ध आहे. आता यांनी कसं आहे, हे 90% आपण इम्पोर्ट करतो या सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळं हे वॉरमुळं हा इफेक्ट झालेला आहे. आता रिलीफ दिलेले आहेत, आता काय रिलीफ दिले आणि किती रिलीफ, किती पर्सेंटेज रिलीफ दिले आपल्यासाठी, आता त्याच्यावर अवलंबून आहे सगळं सप्लाय. पण गव्हर्नमेंटने जेव्हा हे एवढं फार सिरियस डिसिजन घेतलाय गव्हर्नमेंटने, विथ इमिजिएट इफेक्ट एलपीजी बंद करणं, कारण डोमेस्टिक सप्लाय त्यांना त्यात इंटरप्ट करायचं नाही असं म्हणतात ते. पण तरी शेवटी इंडस्ट्री झोपलीच नाही करता. आता डोमेस्टिक मध्ये कित्येक लोक जे आता पुणे शहरात आयटी हब आहे, बरोबर, सगळे कॉस्मोपॉलिटन झाले पुणे शहर, शहरच कॉस्मोपॉलिटन. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या हॉटेल्स मिळतील, सगळ्या टाईपच्या हॉटेल मिळतील, बरोबर. हे आयटी हब मुळे झालेलं आहे. आयटी हबच्या मुळे पुण्याचं सगळं चेंज झालेलं आहे, कल्चरल ट्रान्झिशन, टोटल कल्चर चेंज झाले. आणि आता अशा ठिकाणी, आणि टुरिझम मध्ये मोठं आहे, आणि पुणे शहर टुरिझम, फ्युचर टुरिझम मधलं फार मोठं, बरोबर, फ्युचर आहे. त्या हिशोब मोठी इकॉनॉमी हट झाली, फार मोठी इकॉनॉमी. आणि आमचं हॉटेल इज डायरेक्टली रिलेटेड, आमची इंडस्ट्री डायरेक्टली रिलेटेड टू गव्हर्नमेंटचं जे आज नोटिफिकेशन आलं ह्याच्यामध्ये नाव काढण्यात, वी आर द बिगेस्ट पार्टनर. बरोबर. चलो, हेच सगळं सत्य तुमच्यापर्यंत आणायचं होतं, म्हणून मी त्यांना म्हटलं की तुमच्या हॉटेललाच भेटू आपण, आणि तिथे एक्झॅक्टली काय नाही परिस्थिती जरा समजवा. आत्ता ज्या गोष्टीचा दाह कदाचित डायरेक्ट बसत नसेल, बघा मी गेले 3-4 दिवस मी तुम्हाला सांगतोय, मी मराठवाड्यामध्ये फिरून आलो. आत्ता शेतकऱ्यांचा काय विषय तो सांगितला. एक्झॅक्टली आत्ता रमजानमध्ये जो एक्सपोर्ट आहे त्यामध्ये केळं, डाळिंब, पपईपासून ते काही प्रमाणात भाजीपाला आणि आपल्याकडचं कलिंगड वगैरे, या सगळ्यावरती काय थेट परिणाम सांगतात त्याच्या स्टोरीज माझ्या चालू आहेत. पण शहरात ह्या सगळ्याचा इफेक्ट काय होणार ना, ते फार जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीने शहर आत्ताच्या घडलं विस्तारली, तिकडं मायग्रेशन वाढलंय, खाणारी तोंडं वाढलीत शहरांमध्ये, हा शहरांचा मूळ विषय आहे. त्यामुळे समजून घ्या की इथली हॉटेल इंडस्ट्री इतकी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, ती पूर्ण डिपेंडेंट ज्या गोष्टीवरती, तो गॅसच आता उपलब्ध असेल की नाही याच्याबद्दल सगळे साशंक आहेत. एकमेकांची तोंड बघतात लोक अक्षरशः. फार वाईट परिस्थिती आहे. तुम्ही मुंबई तक बघत राहा, सगळे रिपोर्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार थेट पुण्यावरून.